या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू केलंय, काय तुमच्या नेमक्या मागण्या आहे? आमच्या मागण्या एकच आहेत की आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्यावे आणि सरकारने आता आमचा अंत पाहू नये. आमचा अंत आता ते आज 13 महिने झाले आमचा अंत बघतात, पण सरकारने आता बाहेर निघालं पाहिजे आणि आमच्या मनोदादाकडे बघायला पाहिजे. आणि इथून पुढे जर त्यांनी नाही लक्ष दिलं, जर त्यांच्या केसाला जर धक्का लागला तर आमचे मराठी आता खूप रागवलेले आहेत आणि आम्ही आता काय करतो हे आम्हाला सांगताच येणार नाही. काय किती तुमचा रस्ता रोको चालू आहे, किती वेळ हा चालणार आहे? आम्ही आमच्या मनोदादा जोपर्यंत बसलेले आहेत तोपर्यंत आम्ही बसणार आहेत. आम्ही रस्त्यावर उठणार नाही. 4 तास झाले. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी की आमच्या मुलासाठी, बाळासाठी, लेकरासाठी आमचा बाप तिथं स्टेजवर 13 महिने झाले हाय असाच वाळून चाललाय, मरणाच्या यमाच्या दारात आहे, तरी पण सरकारला काहीच त्याची गंभीरता, काहीच काळजी नाही. त्याच्यामुळं एक मरण्यापेक्षा आम्ही सगळेच मरू असं आम्ही आज ठरवलंय आणि ह्या रस्त्यावर बसलो. 13 महिन्यात जर झोप लागलेली असली, कुंभकर्णाला जरी लागत होती तरी 6 महिन्याचीच लागत होती. ह्या सरकारला 13 महिन्याची झोप लागली म्हणजे कोणत्या वृत्तीचं आहे हे सरकार? फक्त एवढंच म्हणणार आहेत आम्ही, कुंभकर्णापेक्षा बी जास्त किती पटीचं झालं, किती महिन्याचं झालं हे आम्ही सांगू शकत नाही. आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आहे, आमच्या जे हक्काचं आहे तेच आम्हाला द्या. तुम्ही आमचं बाकी तुम्ही काहीच नाही. तुम्ही 1 तासापासून रस्ता रोको सुरू केलाय, हा. हा किती वेळ चालणार आहे? हे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, दादा जोपर्यंत उपचार घेत नाही, दादा जोपर्यंत पाणी घेत नाही, जोपर्यंत दादाला न्याय देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटत नाही.